छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. हर हर महादेव. महादेव. आता आपण जाणार आहोत राजमाची फोर्ट वरती. आता आम्ही पोहोचलो आहोत किल्ल्याच्या महाद्वारापाशी. परिसर या दोन्ही किल्ल्याचा अख्खा परिसर माचीवरती 2 किल्ले. अच्छा. नमस्कार मित्रांनो, आता आपण पोहोचलोय राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी. आता इथून पुढे आपल्या व्हिडिओला सुरुवात होत आहे. सुमारे 2500 वर्षांपूर्वी ह्या किल्ल्याची निर्मिती झाली असं सांगितलं जातं. केव लागत आहे, त्या केव मध्ये जाऊ. तिथे बहुतेक पाण्याची गुफा आहे. पाणी इथे आतमध्ये, इथे पण गुफा आहे, इथे पण पाणी, इथे पण पाणी. सरळ पक्का रोड केलेला आहे पुढे जाण्यासाठी. आणि पुढे अर्ध्यापर्यंत पायऱ्या पण केल्यात आणि फक्त वर थोडं पुढे जाण्यासाठी इथे पायऱ्यांवरती पाणी येत आहे थोडं थोडं. इथे सर्वजण स्टॅच्यू झाले आहेत. याचं कारण आहे की ते सेल्फी काढतायत. मी पण मध्येच थांबलोय. सचिन बघा कशी मजा घेत होती. 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग चारी साईडला कसं धुकं पसरलंय बघा. पूर्ण धुक्यामध्ये डोंगर दाखला गेला आहे. आता आपण पोहोचलेलो आहे. आता इथे मध्ये आल्यावर आपल्याला एक काळभैरवाचं मंदिर भेटेल. लेफ्ट साईडला आपण जातो गडाकडे. एकदम राईट बाजूला तर आपण जातो आपल्या समोरच एक घोड्याची मूर्ती दगडामध्ये कोरलेली दिसेल आणि त्याच्या समोरच आहे काळभैरवाचं मंदिर. आपल्याला इथे पुढे खाली ह्या जुन्या तोफा पाहायला मिळतात. किल्ले राजमाचे काळभैरव मंदिर. हे बघा, हे काळभैरवाचं मंदिर आहे. दोघांना मिळून राजमाची परिसर या दोन्ही किल्ल्याचा अख्खा परिसर माची. माचीवरती 2 किल्ले. ओके. आणि माचीतला म्हटली राजाचे तिन्ही किल्ले मिळून माची. आणि किल्ल्याच्या पायथ्याशी जे गाव आहे ते उद्यावाडी जवळ. काळभैरवांचं दर्शन घेऊन आता आम्ही चाललोय पुढे ट्रॅकसाठी. इथपर्यंत पक्क्या पायऱ्या आहे. तिथून पायऱ्या संपल्यावर असं ह्या पायऱ्या वाहून गेलेल्या आहेत. ते थोडासा खडतर. रुको जरा सबर करो. इथे वरती आहे महाद्वार. हे बघा, आता आलेलो आपण श्रीवर्धन वरती. आणि हे सर्व महारथी किल्ल्यामध्ये आता जाणार आहेत वरती. देवळ्या, या देवळ्या आहेत साईडला. हे बघा, दिवा. हे जे द्वारपालित आहे, महाद्वारचे रक्षक करायचे ते इथे थांबायचे. बोलतात की सैनिकांना थांबण्यासाठी ही जागा होती इकडे. आणि वरती दिसतोय तो बुरुज आपल्याला श्रीवर्धनचा टोक. आणि इथे समोर आपल्याला पाण्याच्या टाक्या दिसतील. समोरची टाकी भरून ह्यामध्ये पाणी येत आहे.
आता आम्ही जे महाजवळ क्रॉस करून पुढे आलो आणि तिथे ज्या पाण्याच्या टाक्या होत्या ते पण एक टाकी भरलेली आहे, दुसरी टाकी पण आता अर्धी भरणार आहे. आणि मस्त असं वातावरण, पाऊस पडून गेलाय. आणि इथे मध्यभागी आलो आम्ही. इथे एक छोटीशी गुहा आहे, ती तुम्हाला दाखवतो. ते बोलतात की ते धान्याचा साठा करून ठेवण्यासाठी ही मागे जी गुहा दिसली एकदम स्वच्छ अशी रूम आहे. तिथे जे गडावर लागणार आहे ते धान्याची सोय होती, सर्व साठवून ठेवलेलं आहे. इथे पण एक रूम आहे, धान्याचा साठा या गुहेच्या मागे जी गुहा आहे तिथे धान्याचा साठा करून ठेवायचा आहे. बोरघाट राजमाची अजून व्यापारी मार्ग होता. राजमाची सर्व किल्ले मिळून राजमाची, ॲक्च्युली हा किल्ल्याचं नाव आहे श्रीवर्धन. श्रीवर्धन किल्ल्याच्या वरच्या टोकावरती पोचलो आहे. इथे एक साईडला आपल्याला शिव मंदिर आहे, थोडी एक पिंडी आहे. आता आम्ही पोचलो आहे राजमाचीच्या श्रीवर्धन किल्ल्यावरती, एकदम टॉपवरती. आणि हा किल्ला समोर आहे, 2500 वर्षापासून बांधलेला, 2500 वर्ष जुना झालेला आहे. या किल्ल्याची निर्मिती राजमाची किल्ल्यात पूर्वी कोकणचा दरवाजा संभवण्यात येत असे. कल्याणच्या 1657च्या स्वारीनंतर त्याचवरती शिवाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटावरील राजमाची, लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले. हा किल्ला सुमारे इसवी सन 1657 मध्ये शिवाजी महाराजांनी बिजापूरच्या आदिलशाहकडून आपल्या ताब्यात घेतला होता. त्यानंतर 1704 मध्ये औरंगजेबने हा किल्ला मिळवला होता. त्यानंतर इसवी सन 1713 मध्ये शाहू महाराजांनी हा किल्ला कान्होजी आंबरे यांच्या ताब्यात दिला. त्यानंतर पुढे इसवी सन 1818 मध्ये इंग्रज सरकारने हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता. नंतर 26 एप्रिल 1909 मध्ये भारत सरकारने हा किल्ला महाराष्ट्रातील संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला. भरपूर गडप्रेमी, किल्ले संवर्धक वगैरे इकडे व्हिजिट मारण्यासाठी संडेला मोठ्या कसरतीने गड चढून वरती येताना आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, महादेव मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय. इथून खाली उतरण्यासाठी थोडा रिस्की रस्ता आहे. हे बघा धोका कसा दिसतो. आता आम्ही राजमाचीच्या एका टोकावरती श्रीवर्धन किल्ल्याच्या पॉईंटवर जाऊन आलेलो आहे. ते आता धुक्यामुळं बाकीचं काय इकडून दाखवता येत नाही आपल्याला शूटमध्ये. तर ह्या व्हिडिओमध्ये जेवढं काय दाखवता आलं तेवढं मी दाखवलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. भरपूर जण व्हिडिओ बघतात पण चॅनल सबस्क्राईब करत नाही. आणि नोटिफिकेशन पण ऑन करा, त्यामुळे आपल्याला जे नवीन व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तर आपण हा व्हिडिओ इथेच एंड करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.